श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंगल आशीर्वादाने थायलंडच्या फुकेत येथील बाप्पांच्या आगमन सोहळ्यासाठी श्री मधुरेश्वर रथ या पवित्र रथाचा शुभारंभ पुण्यात उत्साहात पार पडला। या धार्मिक उपक्रमात लॉर्ड श्रीमंत गणपती बाप्पा देवालय येथे फुकेतच्या गणेश भक्त मिस पापासॉन निपा यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झालं होतं। सुभाष सरपाले हे या रथाचे सजावट करणार आहेत। धार्मिक वातावरण, भक्तिभाव आणि समस्त गणेश भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा विशेष ठरला। या प्रसंगी अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष माणिकराव चव्हाण, आमदार हेमंत रासने तसेच कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांची तसेच अनेक विविध मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमास उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहसचिव अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण व सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष राजू शेठ सांगला यांचेही विशेष सहकार्य लाभले। वृत्त निवेदन माधुरी चव्हाण। Good afternoon. Thank you for everyone coming to us today. Usually today I am flying away from Thailand to Pune, India, to make a puja here for Position Car Parade for Ganesha Festival of 2026 in Phuket, Thailand. Today is very warm welcome, and this is like a very powerful from everyone. Even like who is like a trust president from Dakduset who come to support for us. Even Maharashtra people. This is like a very big thank you. What everyone like a support for me for Thailand and everyone from Phuket. Thank you so much. Thank you so much. Thank you. आज हे थायलंडला दगडूशेठ गणपती बाप्पाचं मंदिर हे स्थापित केलेलं आहे। त्या ठिकाणी सगळा उत्सव आपल्या या ठिकाणच्या उत्सवाला, परंपरेला साजेसा किंवा त्याच्यासारखा हुबेहूब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्या आमच्या टॉम मिसा या त्या ठिकाणी करतायत। त्या ठिकाणी चेतन आमचा त्यांना सहकार्य करतोय आणि जो दगडूशेठच्या माध्यमातून उत्सव केला जातो तसा हुबेहूब तिथं मंदिर तर तसं साकारलं आहे, पण जे धार्मिक विधी आपल्या ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या तिथं केल्या जातात। त्याचाच एक भाग म्हणून गणपती बाप्पाच्या आगमनाला जसा रथ आपला असतो त्याच पद्धतीचा कायमस्वरूपी रथ आज त्यांनी करण्याचा संकल्प केला। या ठिकाणी सुभाषजी सरपाले हे जे आपले सजावट करते आहेत त्यांच्या हातून या रथाची निर्मिती केली जाते आणि तो लवकरात लवकर पूर्ण होऊन त्या ठिकाणी बाप्पाच्या आगमनाची सुद्धा मिरवणूक ही दगडूशेठला साजेशी अशी त्या ठिकाणी केली जाईल असा मला विश्वास आहे। जय गणेश। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं इथं फुलाचं डेकोरेशन 12 महिने मी करत असतो। गेली 25-30 वर्षे आले ते काम करतोय आणि योगायोगाने फुकेतमध्ये एक श्रीमंत दगडूशेठचंच मंदिर झालं, तर त्या मंदिराला सुद्धा फुलाची सेवा करण्याची, सजावट करण्याची वर्षभर झालं मला संधी मिळते। मागील वर्षी गणपती आगमनाचा एक रथ मी तयार केला होता कापड आणि फॅब्रिकेशनमध्ये, तर यावर्षी जरा थोडंसं वेगळं म्हणून फायबरमध्ये काही कलाकार आहेत पवार वगैरे असे, यांना घेऊन एक फायबरचं रथ ड्रॉइंग तयार केलं। आज त्या रथ तयार करण्यासाठी साधारण महिना दीड महिना लागेल आम्हाला। तो त्याचं जे भूमिपूजन म्हणतो आपण किंवा एक ते सुरुवात करतोय, आरंभ करतोय, तर त्याची आज पूजा करून त्याची सुरुवात केली आणि ते काम उद्यापासून चालू होईल। साधारण महिन्यात तयार झालं की बाय बोटीने आम्ही ते फुकेतला पाठवणार आहे, तिथं जाऊन एक महिनाभर अगोदर ते तयार करून फिटिंग करून देणार आहे। जय गणेश।